डाळिंबाची यशस्वी शेती कसा साधला आहे यशस्वी प्रयोग। हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। माळरानावरील डाळिंब शेती आणि ती यशस्वी कशी करता येईल याविषयी माहिती। माळरानातील कमी पाणी, जास्त तापमान आणि मातीतील कमी सुपीकता या अडचणीवर मात करून डाळिंब शेतीतून चांगला नफा कसा मिळवता येतो हे आपण आज पाहणार आहोत। माळरानावरील डाळिंब शेतीची तयारी, मातीची निवड आणि तयारी। माळरानातील जमिनी प्रामुख्याने हलक्या आणि कमी सुपीक असतात। अशा जमिनीतील शेती करण्यासाठी मातीची योग्य मशागत, जैविक खतांचा वापर आणि निंबोळी खत, कंपोस्ट खत वापरून माती सुपीक करणे आवश्यक आहे। पाण्याचे व्यवस्थापन, माळरानावरील शेतीत पाण्याची कमतरता एक मोठे आव्हान असते। यासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरावी, जी पाण्याची बचत तर करते आणि झाडांना पुरेसे पाणी मिळवून देते। याशिवाय पाण्याचा पुनर्वापर, वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या तंत्राचा वापर करावा। योग्य डाळिंब जातीची निवड, माळरानावर डाळिंब लागवड करताना द्राक्षा, भगवा गणेश, काबुली या जातीची निवड करा, कारण या जाती कमी पाण्यात चांगले उत्पादन देतात आणि जास्त तापमानही सहन करू शकतात। लागवडीपासून उत्पादनापर्यंतचे तंत्र, लागवड आणि अंतरमांडणी। डाळिंबाची लागवड 12 बाय 8 फुटाच्या अंतरावर करावी, त्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेशी जागा मिळते आणि सूर्यप्रकाशाचा योग्य प्रमाणात वापर होतो। खत व्यवस्थापन, जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता टिकून राहते। निंबोळी खत, कंपोस्ट खत तसेच शेणखत यांचा वापर करून मातीचा पोत सुधारावा आणि झाडांना आवश्यक पोषक तत्वे मिळवून द्यावेत। कीड आणि रोग व्यवस्थापन, माळरानावरील हवामानामुळे डाळिंब झाडांवर किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो। यासाठी योग्य नियोजन, निंबोळी अर्क, जैविक कीटकनाशकांचा वापर करून किडींचे नियंत्रण ठेवावे। माळरानावरील डाळिंब शेतीची यशस्वीता, उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण। योग्य नियोजन, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन केल्यास माळरानावर डाळिंबाचे उत्पादन अत्यंत उच्च प्रतीचे मिळू शकते। यामुळे देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात या डाळिंबांना चांगली मागणी असते। बाजारपेठेतील मागणी आणि नफा, डाळिंब हे निर्यातीसाठी एक महत्त्वाचे फळ आहे, त्यामुळे योग्य काळजी घेतली तर माळरानावर शेती देखील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या चांगला परतावा मिळवून देते। डाळिंबाच्या योग्य जातीची निवड आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन विक्री करावी। निर्यात संधी, माळरानावर पिकलेले डाळिंब निर्यातीत उत्तम स्थान मिळवू शकते। योग्य प्रमाणात आणि दर्जेदार फळे उत्पादित केल्यास निर्यातीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, माळरानावर डाळिंबाची यशस्वी शेती करणं अवघड असलं तरीही योग्य नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर आणि कीटकनाशक तंत्र वापरल्यास यश मिळवणे शक्य आहे। डाळिंब शेतीमध्ये मेहनत आणि शास्त्रीय पद्धतीने काम केल्यास माळरानातील शेती देखील तुम्हाला चांगला नफा देऊ शकते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुम्ही डाळिंबाची शेती करत आहात का? तुमच्या शेतीचा अनुभव आणि टिप्स आमच्या सोबत कमेंट मध्ये नक्की शेअर करा।